श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तुमचं आयुष्य, तुमचं भविष्य आणि तुमचा आनंद सुरक्षित ठेवायचा आहे का? हा प्रश्न अगदी शांतपणे स्वतःला विचारा. जर उत्तर हो असेल, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमच्या आयुष्यातील ती 5 रहस्ये, ते 5 आधारस्तंभ, ते 5 आधार, ज्यांना गमावलं म्हणजे केवळ नुकसान नाही, तर स्वतःच्या जीवनाचा आधारच गमावून बसण्यासारखा आहे. जीवनातल्या खऱ्या श्रीमंतीचा, यश आणि समाधानाचा तो पासवर्ड कोणता आहे? आज आपण त्याच 5 महत्वाच्या नात्यांवर, त्या 5 अमोघ शक्तीवर बोलणार आहोत, ज्यांना तुम्ही किती संकटे आली, जीव गेला तरी कधीच तोडू नका. यातील पहिली शक्ती कोणती आहे? कोण आहे ती व्यक्ती, जो आधार, जो तुम्हाला कधी डगमगू देणार नाही? चला तर मग आपल्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या सत्याकडे वळूया. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे आई वडिलांची नातं. हे नातं म्हणजे आपल्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट आहे. आई वडील हे फक्त पालक नसतात, तर ते आपल्या आयुष्याचे पहिले गुरु, पहिले मित्र आणि आपल्या यशाचे सर्वात मोठे चाहते असतात. विचार करा, त्यांनी आपल्यासाठी किती त्याग केला आहे. तुम्हाला आठवते का तुमच्या लहानपणीची ती एखादी मागणी जी त्यांनी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून पूर्ण केली असेल? त्यांचा त्याग हा कधी आर्थिक नसतो, तो भावनिक असतो. स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालून त्यांनी तुमच्या भविष्याला आकार दिला आहे. आजकाल आपण मोठे झालो की आपल्याला वाटतं, आता मला कळतं, मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतो. आणि याच अहंकारात आपण नकळत त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांच्या जुन्या विचारांवर हसतो, पण लक्षात ठेवा, त्यांचे अनुभव हे कोणत्याही पुस्तकापेक्षा मोठे असतात. त्यांच्या बोलण्यात तुम्हाला भलेही आज अडथळा वाटेल, पण त्या अडथळ्यामागे फक्त आणि फक्त तुमचं भलं दडलेलं आहे. हे नातं जपायचं असेल तर रोज फक्त 10 मिनिट त्यांना द्या. त्यांना काय हवं आहे, त्यांना काय त्रास होतोय हे विचारा. त्यांचे आशीर्वाद हे तुमच्या कोणत्याही प्रयत्नापेक्षा मोठे कवच आहेत. त्यांचे मन कधी दुखवू नका, कारण त्यांचा आनंद म्हणजेच देवाचं सर्वात मोठं समाधान आहे. आई वडिलांशी नातं जपणं म्हणजे तुम्ही तुमच्या भूतकाळाचा सन्मान करत आहात आणि तुमच्या वर्तमान काळ स्थिर करत आहात. जीवनात बाकी सगळं कमवा, पण आई वडिलांना कधीही गमावू नका. दुसरं नातं म्हणजे भाऊ बहिणीशी नातं. या नात्याला सुख दुःखाचे खरे साथीदार असं म्हणतात. भाऊ बहीण म्हणजे काय? लहानपणीचे खेळ, भांडणं, एकमेकांची गुपित आणि रात्रीची एकाच अंथरून घेऊन केलेली गप्पांची मैफिल. हे नातं आयुष्यात सर्वात जास्त काळ टिकणारं नातं आहे. आई वडील गेल्यानंतर जगामध्ये तुमची बाजू घेणारी आणि तुमच्यावर तेवढीच प्रेम करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे भाऊ किंवा बहीण. जेव्हा जगात सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा भाऊ बहिणीचा दरवाजा तुमच्यासाठी नेहमी उघडा असतो. मोठे झाल्यावर आपण आपापल्या संसाराला लागतो, नोकरी व्यवसायात व्यस्त होतो आणि त्या नात्याला आपण गृहीत धरतो. तो ती आहेच की कधीतरी बोलू, पण हे कधीतरी नात्यांमध्ये अंतर निर्माण करतं. कुटुंबात गैरसमज होतात, संपत्तीचे वाद होतात, पण या क्षुल्लक गोष्टीसाठी तुम्ही जन्मभराचा आधार तोडत असाल, तर ती आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. लक्षात ठेवा, तुमचा भाऊ किंवा बहीण यशस्वी झाल्यावर तुम्हाला सर्वात जास्त आनंद व्हायला हवा आणि त्यांच्या अपयशात तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला हवं. अहंकार बाजूला ठेवा, पुढाकार घ्या. महिन्यातून एकदा भेटणं, एक फोन करणं, हे नातं जपण्यासाठी पुरेसं आहे. कारण भाऊ बहीण म्हणजे तुमच्या घराचा आणि आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत. तिसरं नातं म्हणजे खऱ्या मित्राशी नातं. मित्राशिवाय आयुष्य म्हणजे पाण्याशिवाय मासा. पण इथे मी खरा मित्र या शब्दावर जोर देत आहे. आजकाल सोशल मीडियावर हजारो मित्र असतात, पण खरा मित्र म्हणजे तो जो तुमच्या यशात तुमच्यासाठी टाळ्या वाजवतो आणि तुमच्या अपयशात तुमचा हात धरून उभा राहतो. खरा मित्र तुमच्या चेहऱ्यावरील खोटं हसू ओळखतो. तो तुमच्यावर हसत नाही, तर तुम्हाला ताकद देतो. तो तुमच्या चुकांवर गोड बोलून पांघरून घालत नाही, तर स्पष्टपणे तुम्हाला जाणीव करून देतो. खरा मित्र म्हणजे तुमचा असा आरसा, जो तुम्हाला आहे तसे स्वीकारतो, पण तुम्हाला त्यापेक्षा चांगलं बनवण्यास मदत करतो. आयुष्यात जेव्हा कधी मोठे संकट येईल, तेव्हा सगळे ओळखीचे लोक दूर पडतील, पण खरा मित्र खांद्याला खांदा लावून लढायला तयार असतो. हे नातं पैशांनी विकत घेता येत नाही. हे नातं विश्वास, प्रामाणिकपणा आणि निष्ठेवर उभं असतं. जर तुमच्या आयुष्यात असा एकही मित्र असेल, ज्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता, तर तुम्ही जगातील सर्वात भाग्यवान व्यक्ती आहात. या मित्राशी असलेले नातं कधीही तुटू देऊ नका. छोट्या वादामुळे किंवा गैरसमजामुळे त्याला गमावणं म्हणजे तुमच्या आयुष्याचा एक मोठा आधारस्तंभ कोसळल्यासारखा आहे. चांगला मित्र मिळवण्यासाठी तुम्हालाही चांगला मित्र बनावं लागेल. त्यासाठी वेळ द्या आणि विश्वास कायम ठेवा.
चौथं नातं म्हणजे गुरुशी नातं. गुरु म्हणजे फक्त शाळेतील शिक्षक नाहीत, तर आयुष्यात तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणारा प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. तुमचे वडील, तुमचे बॉस, तुमचा मित्र किंवा तुम्हाला एक चांगली शिकवण देणारी कोणतीही व्यक्ती तुमचा गुरुच असू शकते. गुरु म्हणजे ज्ञानाचा दीपस्तंभ. आई वडील आपल्याला जन्म देतात, पण जगायला कसं शिकायचं, योग्य आणि अयोग्य काय आहे हे ओळखायला गुरु शिकवतात. आज आपण ज्या पदावर आहोत, ज्या ठिकाणी आहोत, तिथे पोहोचण्यासाठी कोणा ना कोणाचा हात आपल्या पाठीशी नक्कीच होता. म्हणूनच गुरुविषयी असलेलं नातं कायम कृतज्ञतेचं आणि आदराचं असावं. आपण यशस्वी झालं, आपल्या यशाची श्रेय आपल्या गुरूंना देणं, त्यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्ञानाशिवाय प्रगती नाही आणि मार्गदर्शनाशिवाय यश नाही. गुरुचा आशीर्वाद म्हणजे आयुष्याची सर्वात मोठी पुंजी. ज्ञानाचा गर्व बाळगू नका, पण गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा योग्य वापर करा. गुरुशी असलेलं नातं आणि ते इतरांनाही द्या, हीच खरी गुरुदक्षिणा आहे. गुरुशी असलेलं नातं तोडू नका, कारण हे नातं तोडणं म्हणजे तुमच्या ज्ञानाचा स्रोत बंद करण्यासारखं आहे. आणि पाचवं नातं म्हणजे जीवनसाथीशी नातं. हे नातं केवळ रक्ताचं नसतं, पण ते रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक मजबूत असतं. जीवनसाथी म्हणजे तुमचा खरा सोबती, जो तुमच्या सोबत आयुष्याच्या प्रत्येक वळणावर उभा असतो. यश असो वा अपयश, आनंद असो वा दुःख, तुमचा जीवनसाथी तुमच्या पाठीशी एक खंबीर आधारस्तंभ बनून उभा असतो. या नात्याचा पाया विश्वास आणि प्रेमावर उभा असतो. जीवनसाथी एकमेकांना मानसिक आधार देतात, स्वप्नांना पंख देतात आणि घराला घरपण देतात. हे नातं जपायचं असेल तर रोज संवाद साधा. संवाद तुटला की नातं तुटायला सुरुवात होते. छोट्या गोष्टीवरून होणारे वाद किंवा अहंकारामुळे निर्माण होणारे गैरसमज या नात्याला आतून पोखरून टाकतात. प्रेम आणि विश्वास ही दोन्ही नाण्याची बाजू आहेत. फक्त प्रेम असून उपयोग नाही, तर विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे. रोजच्या धावपळीतून एकमेकांना वेळ द्या, एकमेकांचा आदर करा आणि एकमेकांच्या चुका माफ करा. जीवनसाथीशिवाय आयुष्याची वाटचाल अपुरी राहते. हा विश्वास आणि प्रेमाचा स्तंभ तुमच्या आयुष्यात नेहमी अडळ राहायला पाहिजे. कारण हे नातं जपणं म्हणजे तुम्ही तुमच्या भविष्याचा आणि तुमच्या कुटुंबाचा आनंदाचा पाया मजबूत करत आहात. मित्रांनो, जीवनात पैसा, पद, कीर्ती सगळी क्षणापुरती आहे, पण खरी श्रीमंती आपली नाती आहेत. ही पाच नाती, आई वडील, भाऊ बहीण, खरे मित्र, गुरु आणि जीवनसाथी हे तुमच्या जीवनाचे पाच आधारस्तंभ आहेत. छोट्या छोट्या गोष्टीमुळे किंवा अहंकारामुळे या नात्यांना तोडू नका. नाती जगण्यासाठी प्रेम, विश्वास आणि आदर द्या. लक्षात ठेवा, नाती तुटली तर मन रिकामं होतं, पण नाती जपली तर आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं आणि आनंदमय होतं. ही नाती जपून ठेवा, कारण या नात्यामुळेच आपल्याला जगण्याची खरी ताकद मिळते आणि आयुष्याला खरा अर्थ प्राप्त होतं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि अशीच नवनवीन व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.